हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. तळेगाव दाभाडे येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्ता संकल्प मेळाव्यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना ही योजना केवळ आर्थिक मदतीची नसून गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी संकटाच्या काळातील आधार असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे महागड्या वस्तू वापरणाऱ्या असल्याने त्यांना या योजनेचं महत्त्व कसे कळणार असा सवालही त्यांनी केला. डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेतून मिळणारी मदत आजारपण, मुलांचं शिक्षण तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांनी योजनेची खिल्ली उडवण्याऐवजी लाभार्थी महिलांच्या भावना समजून घ्याव्यात असे आवाहन पडळकर यांनी केलं. यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. बारामतीसह राज्यातील विकास कामांच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रस्ते, पायाभूत सुविधा आणि विविध विकास कामांना गती मिळाल्याचा दावा करत अनेक वर्ष सत्तेत राहूनही विरोधकांनी अपेक्षित विकास केला नाही असा आरोप त्यांनी केला. फडणवीस यांच्या कार्यकाळात रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागल्याचं सांगत विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला मावळच्या इतिहासातील वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याची जोरदार मागणीही गोपीचंद पडळकर यांनी केली. मावळच्या ऐतिहासिक परंपरेत वीर शिंगरोबा धनगर यांचे योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगत या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाला त्यांचं नाव देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा अशी मागणी त्यांनी केली. ऐतिहासिक परंपरेनुसार इंग्रजांच्या काळात मुंबई आणि देशाच्या अंतर्गत भागाला जोडणाऱ्या घाटमार्गासाठी वीर शिंगरोबा धनगर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं होतं असा उल्लेख पडळकर यांनी केला. त्यामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्याच्या मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही या मागणीला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे. तुम्ही बघितलं जुना तुमचा मार्ग, ज्या रस्त्याने मी आलो किंवा आपण सगळे जाता, हा जुना मुंबई पुणे रस्ता आहे. किती त्रास तुम्हाला त्या काळामध्ये होत होता. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा बघितलं, आमच्याकडे एकच होतं परळ मुंबई गाडी. मुंबईला आमची लोक खूप आहेत आणि लहानपणी आम्हाला नाद होता, कोणी मुंबई झाला त्याला सोडायला जायचं, कारण 10-20 रुपये 50 रुपये ते द्यायचे जाताना. सोडायला गेल्यानंतर पोरांना सायकलवरती त्यांचं दप्तर टाकायचं, त्यांना 3-4 किलोमीटरवर आमचा फाटा होता, तिथं ती एसटी यायची, तिथं त्यांना सोडायला जायचं, आणायला पण जायचं. 2-2 दिवस गाडी यायची नाही. मग आम्हाला काय तेव्हा फोन नव्हते, काय नव्हते. ते म्हणायचे घाटात, खंबाटकीच्या घाटामध्ये अडकली गाडी, शिंगरोबाच्या घाटामध्ये गाडी अडकली, ट्रॅफिक लागले 2-2 दिवस. अरे हीच भारतीय जनता पार्टी आहे. 95 ते 99 ला आली म्हणून हा एक्सप्रेस वे तयार झाला. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. मागच्या महिन्यात अधिवेशन झालं, पहिला पाऊस आला, तुम्ही बघितलं कनेक्टिंग लिंकच्या तिथलं काहीतरी थोडी धरण घासळली, हे सगळे बोंबलायला लागले कनेक्टिंग लिंकच्या नावानं. अरे तुम्ही त्याचं थोबाड फोडायला पाहिजे या मावळ तालुक्यातल्या लोकांनी जे कनेक्ट लिंक वरती बोलले. अरे काल परवा मी जेव्हा लोणावळ्याच्या जुन्या रस्त्यावरनं गेलो, 3-4 गाड्या फक्त दिसतात नजरेवरती, तुम्ही चेक करा. जेव्हा आपण लोणावळा सोडून पुढे गेल्याच्या नंतर सतत ट्रॅफिक असायचं. आता तुमच्या डोळ्याच्या नजरेमध्ये फक्त 3 आणि 4च गाड्या येतात. कनेक्टिंग लिंक झाल्यामुळं पाऊण तासाचा वेळ या सगळ्या लाखो लोकांचा रोज वाचतोय. कनेक्टिंग लिंक मुळे लाखो लोकांचा रोज पाऊण तास वेळ वाचतो आणि पाऊण तासामध्ये जे डिझेल जातं, जे पेट्रोल जातं, ते आमचं वाचतंय. कारण जेव्हा आम्ही हायवेवरनं या कनेक्टिंग लिंकला लागतो, फक्त 6 ते 7 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पूर्ण पास होतो. ही भारतीय जनता पार्टी आहे. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. माझे तरुण मित्र जे आहेत, जे ही छोटी योजना नाही आहे, गावात राहणारी आपली भगिनी आहे, तिला 1500 रुपये येतात. ही मदत नाही आहे, ही आपल्या भगिनीचा सन्मान वाढवणारी योजना आहे. अरे सुप्रियाताई सुळे बोलल्या होत्या,
लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर 1,500 रुपये मध्ये काय येतंय म्हणे. मी तेव्हा मला पत्रकार बोलले की ताईंचं असं म्हणणं आहे 1,500 रुपये मध्ये काय येत आहे. मी म्हणलं ती योजना त्या लोकांच्यासाठी नाही आहे, त्या ताईंच्यासाठी नाही आहे. ज्या ताईंच्या डोळ्यावरती 2-2 लाखाचा गॉगल आहे त्या ताईसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. ज्या ताईच्या पायामध्ये 50,000 रुपयाचे सॅन्डल आहे त्या ताईसाठी ही लाडकी बहीण योजना नाही आहे. जी ताई ट्रायडंट हॉटेलला, ताज हॉटेलला 1,000-1,500ची कॉफी पिते त्या ताईसाठी ही योजना नाही आहे. ज्या ताईकडे 3-3 लाखाची पर्स आहे तिच्यासाठी ही योजना नाही आहे. जिच्याकडे 10,000-20,000 हजाराचं लिपस्टिक आहे तिच्यासाठी ही योजना नाही आहे. ही योजना कुणासाठी आहे. मावळ तालुक्यामध्ये डोंगरावरती राहणाऱ्या त्या माझ्या लाडक्या बहिणीला ताप आलाय, थंडी वाजते, कणकणी आली आहे, डॉक्टराकडे जायला तिच्याकडे 50 रुपये नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना आहे. ही लाडकी बहीण योजना कुणासाठी आहे. शाळेत पोरग पळत 5 वाजता आलाय शाळा सुटल्याच्या नंतर आणि पळत आल्यानंतर आईला म्हणते आई मला 5 रुपये दे, मला बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे. आणि मग ती आई पदरामध्ये हात घालते आणि तिच्या पदरामध्ये 5 रुपये सुद्धा त्या पोराला द्यायला नाही. आणि मग तिच्या डोळ्यातनं धारा लागते, ती माझ्या काळजाच्या तुकड्याला 5 रुपये देऊ शकत नाही. तिच्यासाठी लाडकी बहीण योजना आहे. तिचा नवरा हंतुराला खेळून आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पण इकडं बऱ्याच वेळा येतो. आमचे पण कार्यकर्ते इकडं तिकडं बऱ्यापैकी आहेत. कारण वीर शिवरोबा धनगर तुमच्याच भागातले असल्यामुळं माझं सारखं जाणं येणं असतं. आणि मी सरकारकडे पण विनंती करतोय कनेक्टिंग लिंकला वीर शिवरोबा धनगरांचं नाव द्यावा. कारण पहिला देशासाठी शहीद झालेला वीर शिवरोबा धनगर तुमच्या तालुक्यातला आहे. आणि ती रास्त मागणी आहे असं मला वाटतं की कारण त्यांनीच रस्ता दाखवला. कारण मुंबई महाराष्ट्राला जोडलेलीच नव्हती. इंग्रज अधिकारी जेव्हा फिरत होते तेव्हा 1854ची घटना आहे. तेव्हा मुंबई महाराष्ट्राची जोडलेली नव्हती आणि तेव्हा जोडण्यासाठी या वीर शिवरोबा धनगरांना खूप महत्वाची भूमिका घेतली होती. आणि जेव्हा इंग्रजांना रस्ता दाखवला तेव्हा तुला काय पाहिजे, ते म्हणजे तुम्ही निघून जावा. अरे का मेंढपाळाला वाटत होतं तुम्ही निघून जावा म्हणतोय. आणि आज ही लोक भारतामध्ये वातावरण खराब करायचं काही पक्षाची लोक काम करतायत. अरे सारे मेंढपाळाला कळालं शाळेत गेला नव्हता की तुम्ही या देशामध्ये आक्रमण करायला आला, तुम्ही तुमच्या गावाला निघून जावा. आणि मग त्यांनी त्याला गोळी घातली. आणि त्यामुळं त्यांचं नाव द्यावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्ही सपोर्ट करावा. बाळाभाऊंना प्रदीपदादांमध्ये खूप शुभेच्छा देतो. त्याला पुण्यामध्ये आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.